नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात नव्यानं साकारण्यात आलेल्या गर्भगृहाचं लोकार्पण मंगळवारी पार पडलं. सोन्या चांदीचा वापर करून बनवण्यात आलेल्या गर्भगृहानं मंदिर आणखीनच आकर्षक झालंय. भाविकांनी देखील दर्शनासाठी इथं गर्दी केली होती. मंगळवारी सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या हस्ते नागपुरातील टेकडी गणेश मंदिराच्या नव्या गर्भगृहाचं लोकार्पण करण्यात आलं. सोन्या चांदीचा वापर करून बनवण्यात आलेल्या या गर्भगृहानं मंदिराचं रूप पालटलं आहे आणि या नव्या गर्भगृहाबाबत भाविकांनी आनंद व्यक्त केला. खूप सुंदर वाटते. पहिल्यापेक्षा तर आता एकदम खूप प्रसन्न वाटते इथे येऊन. एकदम पहिले थोडंसं म्हणजे हे होतं, आता लोकांचं जे देणगीतनं जे काम झालेलं आहे खूप उत्कृष्ट झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा इथं आता खूपच छान वाटतं. आम्ही आधी जेव्हा येत होतो त्यापेक्षा खूप डेव्हलपमेंट खूप झालं आहे. छान आनंद वाटला. श्री स्वतः करून घेतात. बस नवीन नवीन गोष्टी इथं घडतात. माझ्या नागरिकांना असं आव्हान आहे की इथं फक्त मंगळवारी गर्दी न करता किंवा गणेश उत्सव असते त्यावेळेसच गर्दी न करता प्रत्येक दिवशी ती व्हिजिट द्यायला पाहिजे. तर आकर्षक गर्भगृह व्हावं ही अनेक वर्षांपासून भाविकांची इच्छा होती. भाविकांनी दान केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा वापर करत या गर्भगृहाचं निर्माण करण्यात आलं आहे. शेवटी करता करविता तोच आहे. गणरायानं सर्व भाविकांच्या इच्छा पूर्ण केल्या अशी भावना पुरोहितांनी व्यक्त केली. महत्त्व आहेत, प्रश्नच नाही आहे. हे बरेच वर्षापासनं हे असं करायचं होतं आणि भक्तांची इतकी हे होती की भक्तांनी स्वतः तिथे चांदी आणि सोन्याचं हे दिलं आणि आमचे अध्यक्ष श्री रामजी कुलकर्णी आणि सचिव दिलीपजी शाहकार यांच्या या सर्व याच्यामुळे हे आज तुम्हाला घडलं आहे. ते सर्व आणि गणपती बाप्पा मोरया आहेत, तुम्ही बघतात आहे. आणि त्यांचं फार म्हणजे नागपूरकरांचा राजाच आहे तो, आपल्या विदर्भातला तरी. या गर्भगृहासाठी 750 किलोपेक्षा जास्त चांदीचा वापर करण्यात आला आहे. तसंच सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे भाविकांनी दान केलेल्या सोन्या चांदीचा वस्तूंचा वापर करत आणि खामगाव येथील प्रसिद्ध चांदीचा वापर करून हे गर्भगृह तयार करण्यात आले आहे अशी माहिती विश्वस्तांनी दिली. केवळ नागपूरच नव्हे तर देश विदेशातील लाखो भाविकांचा आराध्य असलेल्या टेकडी गणेश मंदिराच्या गर्भगृहाचं आज लोकार्पण झालं आणि आपण पाहू शकता की कशा प्रकारे चांदीचं हे गर्भगृह बनवण्यात आलं आहे. तर या गर्भगृहाची काय विशेषता आहे, कोणत्या साहित्याचा उपयोग करण्यात आला, त्याची विशेषता काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत मंदिराच्या विश्वस्तांकडून. सर, काय सांगाल, हे गर्भगृह जे बनवण्यात आलं काय खासियत आहे? विशिष्ट म्हणजे असं आहे, या सर्व कामात आमच्या भक्तांचा एक सहयोग म्हणून त्यांनी जवळजवळ 175 किलो सोनं चांदी ही या 750 किलोमध्ये 175 किलो भक्तांनी दिलेली डोनेशन केलेली चांदी आहे. त्याच्यामुळे या कार्याला आमच्या इथल्या येणाऱ्या भक्तांचा बी सहयोग आहे. त्यांची ही जी कल्पना होती म्हणा किंवा ती इच्छा होती ती देवाने आम्हाला साकार करून दिली. आज इथे एवढं भव्य दिवस आलेला आहे आणि आज या सगळ्या कार्यक्रमाला, या सगळ्या गोष्टीला आज मोहनजी भागवत यांच्या हाताने हे लोकार्पण झालं. त्याच्यामुळे सगळ्या भक्तांना, आमच्या सगळ्या कमिटीला आणि सगळ्यांना आनंद झाला. आज आम्ही इतक्या खुश आहोत. खामगावचे ते फेमस विश्वकर्मा सिल्वर हाऊस म्हणून त्यांचे मालक डॉक्टर कमल जांगीड म्हणून आहेत. त्यांना आम्ही जाऊन भेटलो. त्यांना आम्ही तयार केलं की असं आम्हाला करायचं आहे. त्यांना आम्ही डिझाईन सांगितलं. आमच्या आर्किटेक्टला त्या 2-4 डिझाईन दिले. त्याच्यानंतर आम्ही एक फायनल केलं. त्याच्यानंतर एक फायनल केल्यानंतर मग किती चांदी लागेल, काय लागेल, त्या सगळ्या गोष्टी करून सगळी चांदी सिल्वर खामगावरून घेतली गेलेली आहे. आणि त्यांनी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक म्हणजे प्युरिटी हे ते सगळ्या गोष्टी आणि सगळं काम आम्ही ह्या चांदी इथे आणून आम्ही लावून घेतली आमच्या डोळ्यासमोर. त्याच्यामुळे त्याची प्युरिटी, त्यांचं काय किती खर्च, हा सगळा म्हणजे पारदर्शकतेप्रमाणे आम्ही इथे काम करून घेतलं आणि आमच्या डोळ्यासमोर करून घेतलेलं आहे.